आंबेपूर मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि महायुतीच्या उमेदवारांना मिळणारा प्रचंड जनप्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। लोकशाहीच्या मार्गाने लढा देण्याऐवजी आता विरोधकांनी बॅनर फाडण्यासारख्या नीच कृत्यांचा अवलंब सुरू केला असून आंबेपूर, पेझारी आणि पोयनाड परिसरात शिवसेनेचे बॅनर फाडून निवडणुकीला गालबोट लावण्याचे काम विरोधकांच्या कार्यकर्त्यांकडून होत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख राजाबाई केणी यांनी व्यक्त केला आहे। राजाबाई केणी यांनी विरोधकांना कडक शब्दात सुनावले की आम्ही अनेक निवडणुका पाहिल्या आहेत, जय पराजय पचवला आहे, पण कधीही खालच्या पातळीवर जाऊन विरोधकांचे बॅनर फाडण्याचे कृत्य केले नाही। ज्यांना हा मतदारसंघ आपला बालेकिल्ला वाटत आहे त्यांना आता जनतेचा कल पाहून धडकी भरली आहे। बॅनर फाडल्याने जनतेच्या मनातील आमचे स्थान पुसता येणार नाही। निवडणूक आता केवळ आमची उरलेली नाही तर आंबेपूरची जनता आणि लाडक्या बहिणींनी ही निवडणूक स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे। गावोगावी जनताच शिवसेनेचा प्रचार करत आहे। आम्ही ही लढाई अत्यंत खेळाडू वृत्तीने आणि लोकशाही मार्गाने लढवत आहोत, मात्र विरोधक गुंडगिरीवर उतरलेले आहेत। जनतेने मनात आणलंय की यंदा परिवर्तन घडवायचं आणि ते नक्कीच घडणार। आचारसंहितेचा भंग करून मतदारसंघात दहशतवादीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राजाबाई केणी यांनी तात्काळ पावले उचललेली आहेत। त्यांनी पोयनाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून व या सर्व प्रकरणाची माहिती दिली आहे। कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गुंडांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रचार अंतिम टप्प्यात येत असताना भारतीय जनता पार्टीच्या विरोधी पक्षाकडून आमच्या शिवसेनेच्या उमेदवारांचे बॅनर फाडण्याचा प्रयत्न पेझारी, आंबेपूर, पोयनाड, आमच्या बांधण या ठिकाणी जो प्रकार केला जातो, दोनदा आम्ही बॅनर लावल्यानंतर ते दोन्ही वेळेला बॅनर फाडण्यात आला। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यांना अस्तित्वाच्या लढाईमध्ये त्यांचा पराभव दिसत आहे। त्यामुळे ते असा प्रकार ते करत आहेत। कारण आम्ही अनेक वेळेला निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही हार जीत नेहमी बघितलेले आहे, पण अनेक वेळेला आम्ही हार बघितलेले आहे, पण आम्ही असे कधी कुठले असे बॅनर फाडण्याचं कृत्य केलेलं नाही। परंतु ज्याने कोणाला हा मतदारसंघ आमचा बालेकिल्ला किंवा हे आमची जागीरदारी अशी वाटत होती, परंतु त्या मतदारसंघामध्ये ही निवडणूक, शिवसेनेची ही निवडणूक जनतेने खांद्यावर घेतलेली आणि जनता गावोगावी शिवसेनेचे उमेदवार निवडून कसे येतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत। त्यामुळेच विरोधी पक्षाच्या भारतीय जनता पार्टीकडून आमच्या उमेदवारांचे बॅनर फाडले जात आहेत आणि ही निवडणूक आम्ही खेळाडू वृत्तीने लढण्यासाठी उतरलेलो आहोत। परंतु काही लोक हे वातावरण दूषित करण्यासाठी कुठेतरी या निवडणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे मी त्यांना सबुरीचा सल्ला देतो की ही निवडणूक आहे, जनतेने खांद्यावर घेतलेली निवडणूक आहे। हार जीत होईल ती होईल, त्या हार जीतला आपण सामोरे जायला पाहिजे असतो। परंतु असं जे प्रकार गुंडगिरीचा प्रकार आणि या मतदारसंघामध्ये वातावरण खराब करण्याचा जो प्रकार चालू आहे, त्यावर मी पोयनाड पोलीस स्टेशनचे PI यांच्याशी सुद्धा बोलणं झालेलं आहे। त्यांना सांगितलं की अशी प्रकार चालू आहेत, एकदा नाही तर दोनदा तीनदा हे प्रकार झालेले आहेत। तरी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने याची दखल घेऊन संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करावा।